आपल्या सगळ्यांचे आवडते लोकप्रिय उमेदवार, मंत्रिमंडळातील माझे सहकारी आदरणीय रावसाहेब दानवे, माननीय अब्दुल सत्तारजी, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आपले नेतागण आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणींनो, माझ्याजवळ केवळ 15 मिनिटाचाच वेळ आहे, कारण हेलिकॉप्टर नंतर अंधार असल्यामुळे उडू शकत नाही, म्हणून मी लगेच बोलण्याकरता उभा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1947 पासून तर आजपर्यंत या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये काँग्रेस पक्षाला 60 वर्षापेक्षा जास्त काळ सत्तेमध्ये सत्ता भोगण्याची संधी मिळाली. पण या 60 वर्षामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू पासून तर राहुल गांधीपर्यंत या सगळ्यांनी गरिबी हटावचा नारा दिला. कधी 20 कलमी, कधी 5 कलमी कार्यक्रमाच्या घोषणा केल्या, पण आपला विकास मात्र होऊ शकला नाही. मला अतिशय अभिमानाने सांगताना आपल्याला आनंद होतोय की 60 वर्षामध्ये काँग्रेस पार्टी जे काम करू शकले नाही ते 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने करून दाखवलं. रावसाहेब दानवेंनी रेल्वेचे मंत्री म्हणून आपल्या अनेक योजना मार्गी लावल्या. रस्ते विकासाच्या बाबतीमध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपण कुठल्याही भागामध्ये गेलात तर त्या ठिकाणी रस्त्याची उत्तम कामं झालेली आहे. मला विश्वास आहे की शेतकऱ्याकरता महत्त्वाच्या पाण्याची समस्या देखील आमच्या सरकारमध्ये, मी वॉटर रिसोर्स मंत्री असताना 18,000 कोटी रुपये महाराष्ट्रात, मराठवाड्यात, विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रात अर्धवट पडलेल्या प्रकल्पाला पूर्ण करण्याकरता दिले होते. या शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे. शेतकरी केवळ अन्नदाता नाही, ऊर्जादाता झाला पाहिजे. आणि म्हणून भारत सरकारने मोदीजींच्या नेतृत्वाखाली इथेनॉलची पॉलिसी आणली आणि आता पेट्रोलच्या ऐवजी इथेनॉलचा वापर होऊ जातो आहे. आपला शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही, तर हा इंधनदाता, ऊर्जादाता झालेला आहे. आणि आता तर शेतकरी पश्चिम, विशेषतः उत्तर प्रदेश आणि पंजाब आणि हरियाणामध्ये बायोमासपासून आता बायो CNG आणि बायो LNG तयार करण्याचे अनेक प्लॅन पण सुरू झालेले आहे. शेतकरी डांबर पण तयार करायला लागला आहे. येणाऱ्या काळामध्ये गाव, गरीब, मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. केवळ स्मार्ट शहरं नाही तर स्मार्ट खेडे देखील झाली पाहिजे. ही संकल्पना मोदीजीच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने समोर ठेवली आहे. आपल्याला माहिती असेल की युनोमध्ये सध्या डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्सची चर्चा आहे. म्हणजे याचा अर्थ सुखांक. प्रत्येक गावात जायला रस्ता असला पाहिजे, प्रत्येक गावात प्यायला शुद्ध स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, प्रत्येक गावात मुलांकरता चांगली शाळा असली पाहिजे, तरुण मुलाच्या हाताला काम असलं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मालाला योग्य किंमत असली पाहिजे. मला अतिशय आनंद आहे की ज्यावेळी मी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो त्यानंतर आमचं सरकार नाही आलं, पण अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री झाले. त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी मला सांगितलं की हिंदुस्थानमधल्या प्रत्येक गावाला मजबूत रस्त्यांनी जोडणारी योजना तू तयार कर. 3 महिने मी योजनेवर काम केलं. वाजपेयी साहेबांना रिपोर्ट दिला आणि 15 दिवसानंतर अब्दुल कलाम साहेबांनी लाल किल्ल्यावर घोषणा केली. त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. ज्या योजनेमधून अनेक गावांना रस्ते झाले. हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये 6.5 लाख गावापैकी जवळपास 4.5 लाख गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम अटल बिहारी वाजपेयींनी केलं आणि आज अनेक गावांना मजबूत रस्ते झाले. आमच्या सरकारने कधी कोणावर अन्याय नाही केला. काँग्रेसवाले विरोधी प्रचार करत आहेत की आमचं सरकार आलं
तर बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलवणार आहोत. बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलवू शकत नाही. कारण केशवानंद भारती केसमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 7 जजेस समोर हे मॅटर जेव्हा लागलं होतं तेव्हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फ्रीडम ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट हे कुठलंही सरकार आलं, कोणी प्रधानमंत्री झाला, कोणाही पक्षाची मेजॉरिटी आली तरी मूलभूत तत्व काही बदलता येत नाही. हा सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाचा निर्णय आहे. त्यामुळे हे बदलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण या संविधानाबरोबर संविधानाचा जो पार्ट बी आहे त्यामध्ये मात्र घटना दुरुस्ती होऊ शकते. पण यामध्ये मला सांगताना अतिशय दुःख होत आहे की काँग्रेस पार्टीने 80 वेळा आणि इमर्जन्सीच्या काळात अतिशय चुकीच्या पद्धतीने बाबासाहेबांच्या संविधानाची मोडतोड केली. तेच काँग्रेसवाले आता आपल्या गावागावात येऊन सांगून राहिले आहेत की भारतीय जनता पार्टीवाले संविधान बदलवणार आहे. मी तुम्हाला विश्वासाने सांगू इच्छितो की जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न होतो. आणि म्हणून या अपप्रचारापासून सावध राहा. मुस्लिम बंधूंना सांगतात कि भारतीय जनता पार्टी वाले खतरनाक है, ये चुनकर आएंगे तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे, असा अपप्रचार करत आहेत. मला सांगा, या 10 वर्षामध्ये आम्ही अनेक योजना आणल्या. उज्ज्वला योजना आणली, आयुष्य योजना आणली, वयोश्री योजना आणली, शेतकऱ्यांना पैसा पाठवला. कुठल्या तरी योजनेमध्ये आम्ही दलित मुसलमानांवर अन्याय करण्याचा निर्णय घेतला का? बिलकुल घेतला नाही. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हीच भूमिका घेऊन आम्ही काम केलं. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की कुठलाही माणूस त्याच्या जातीने मोठा नाही, धर्माने मोठा नाही, पंथाने मोठा नाही, सेक्सने मोठा नाही. तर माणूस आपल्या गुणांनी मोठा आहे, याच्यावर आमचा विश्वास आहे. या समाजातली छुआछूत, अस्पृश्यता समूळ नष्ट करून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली सामाजिक आणि आर्थिक समता आम्हाला प्रस्थापित करायची आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी आम्हाला दिलेला समतेचा मंत्र पूर्ण अर्थाने पूर्ण करायचा आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा असं ज्यांचं वर्णन केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आमचं प्रेरणास्थान आहे. आणि म्हणून मला आपल्याला एकच सांगायचं आहे की पुन्हा एकदा शिवशाहीची स्थापना करायची आहे, रामराज्याची स्थापना करायची आहे, गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांचं कल्याण करायचं आहे, भारताला सुखी समृद्ध संपन्न राष्ट्र म्हणून विकसित करायचं आहे, जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आणि त्याचबरोबर विश्वगुरू म्हणून हिंदुस्थानला पुढे न्यायचं आहे. हेच आमचं स्वप्न आहे. या समाजातल्या तळागाळातल्या शोषित पीडित माणसाला स्वाभिमानाने जगता येईल, त्याला रोटी, कपडा आणि मकान मिळेल, हाच आमचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की रावसाहेब दानवे यांनी लोकसभेमध्ये अतिशय उत्तम काम केलं आहे. मंत्री म्हणून महाराष्ट्रातले अनेक प्रश्न त्यांनी सोडवलेले आहे. एक अतिशय कर्तृत्ववान असा नेता म्हणून देशाला त्यांचा परिचय आहे. या मतदारसंघात अनेक वर्ष तुम्ही त्यांच्यावर प्रेम आणि विश्वास दाखवला आहे. जात पात, पंथ, धर्म, भाषा याचा विचार न करता आपल्या भविष्याचा, भवितव्याचा विचार करून रावसाहेब दानवे यांच्या कमळाच्या फुलाची बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करावं आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली NDAचं आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आणण्याकरता आशीर्वाद द्यावे अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.